नमस्कार. MPSC इकॉनॉमिक्स यूट्यूब चॅनलमध्ये आपणा सर्वांचे स्वागत आहे. गेल्या तासामध्ये आपण आर्थिक वृद्धी दर, आर्थिक वृद्धीची वैशिष्ट्ये, आर्थिक वृद्धीचे निर्देशक आणि आर्थिक विकासाची वैशिष्ट्ये, आर्थिक विकासाचे घटक, आर्थिक विकासाचे निर्देशांक अभ्यासलेले आहेत. या तासामध्ये आपण समावेशक विकासाची गरज, समावेशक विकासाची सुरुवात, समावेशक विकासाचे निकष आणि शाश्वत विकासाचा उगम, शाश्वत विकासाच्या व्याख्या, शाश्वत विकासाचे आधार, शाश्वत विकासाचे घटक, शाश्वत विकासाचे लक्ष्य आणि शाश्वत विकासाचे निर्देशक या घटकांचा अभ्यास करणार आहोत. चला तर मग आपण सर्वप्रथम समावेशक विकास म्हणजे काय ते पाहू. समावेशक विकासाला इन्क्लुझिव्ह ग्रोथ असे म्हणतात. त्यालाच सर्वसमावेशक वृद्धी किंवा सर्वसमावेशक विकास असे म्हणतात. समावेशक विकास म्हणजे असा विकास ज्या अंतर्गत आर्थिक विकासाच्या उच्च दराद्वारे निर्माण झालेल्या राष्ट्रीय उत्पन्नाचे वितरण समाजातील सर्वात कमजोर वर्गातील लोकांना योग्य तो वाटा मिळणे होय. बघा, समावेशक विकास म्हणजे काय? समावेशक विकास म्हणजे असा विकास ज्या अंतर्गत आर्थिक विकासाच्या उच्च दराद्वारे निर्माण झालेल्या राष्ट्रीय उत्पन्नाचे वितरण समाजातील सर्वात कमजोर वर्गातील लोकांना योग्य तो वाटा मिळणे होय. म्हणजेच काय तर विकासापासून कोणीही वंचित राहू नये हा विचार इथं महत्त्वाचा विचारात घेतलेला आहे. किंवा आर्थिक वृद्धीमध्ये जी वृद्धीची प्रक्रिया असते त्या किंवा विकासाची प्रक्रिया असते त्या वृद्धी किंवा विकासाच्या प्रक्रियेत सर्वांना सामावून घेणाऱ्या वृद्धीला समावेशक विकास म्हणतात. म्हणजे इथं सर्वांना सामावून घेऊन जो विकास होतो त्याला समावेशक विकास असे म्हणतात. हे लक्षात ठेवणं गरजेचं आहे. अर्थात राष्ट्रीय उत्पन्नाचा हिस्सा किंवा त्याचे वाटप वितरण खालच्या वर्गातील लोकांना अधिक होणे म्हणजे समावेशक विकास होय. हेही आपण लक्षात ठेवणं गरजेचं आहे. तर पुढं पाहू आपण समावेशक विकासाची गरज. समावेशक विकासाची गरज काय आहे हे सांगण्यासाठी आपल्याला अमर्त्य सेन यांचं विधान पुरेसं आहे. डॉक्टर अमर्त्य सेन यांच्या मते दारिद्र्यात घट होण्यासाठी समावेशक वृद्धीची गरज असते. त्यानंतर आपण पाहू समावेशक विकासाची सुरुवात कधी झाली. भारतामध्ये समावेशक विकास ही संकल्पना सर्वप्रथम 11व्या पंचवार्षिक योजनेत व नंतर 12व्या पंचवार्षिक योजनेच्या दृष्टिकोनपत्रात मांडण्यात आली. या ठिकाणी लक्षात ठेवण्यासारखा मुद्दा आहे. सर्वसमावेशक विकास ही संकल्पना भारतामध्ये सर्वप्रथम 11व्या पंचवार्षिक योजनेमध्ये म्हणजेच त्याचा कालावधी 2007 ते 2012 हा होता. या 11व्या पंचवार्षिक योजनेचं जे मुख्य उद्दिष्ट ठेवलं गेलं होतं ते काय होतं? वेगवान आणि अधिक समावेशिक वृद्धी. हे आपण लक्षात ठेवणं गरजेचं आहे. त्यानंतर 12व्या पंचवार्षिक योजनेच्या दृष्टिकोनपत्रात समावेशक विकास ही संकल्पना मांडण्यात आली. 12व्या पंचवार्षिक योजनेचा जो कालावधी होता तो होता 2012-17. या पंचवार्षिक योजनेचं जे मुख्य उद्दिष्ट ठेवलं गेलं होतं ते असं होतं: वेगवान, शाश्वत आणि अधिक समावेशक वृद्धी. अशा पद्धतीनं 11व्या व 12व्या पंचवार्षिक योजनेमध्ये समावेशक विकासाचा उल्लेख आलेला आहे. सर्वप्रथम 11व्या पंचवार्षिक याचा उल्लेख आलेला आहे. हे लक्षात ठेवणं गरजेचं आहे. यानंतर आपण पाहूयात समावेशक वृद्धीचे निकष. म्हणजे काय झाले म्हणजे समावेशक विकास झाला याचे इंडिकेटर आहेत, निकष आहेत, निर्देशक आहेत. ते आपण निर्देशक पाहूयात. समावेशक वृद्धीचे निकषामध्ये पहिला निकष आहे दारिद्र्य निर्मूलन. दुसरा निकष आहे जीवनावश्यक वस्तूंची उपलब्धता. तिसरा निकष आहे मागणीची कमतरता. चौथा निकष आहे ग्रामीण शहरी विषमता. पाचवा निकष आहे स्त्री सबलीकरण. स्त्री सबलीकरण हा या समावेशक वृद्धीमधील किंवा विकासामधील महत्त्वाचा निकष आहे. आणि लास्ट 6वा निकष आहे आरोग्य व शिक्षणाच्या संधी. हे आपण लक्षात ठेवणं गरजेचं आहे.
यानंतर आपण शाश्वत विकास ही संकल्पना पाहू. शाश्वत विकासाला इंग्रजीमध्ये सस्टेनेबल डेव्हलपमेंट असे म्हणतात. शाश्वत विकास ही बहुआयामी संकल्पना आहे. शाश्वत विकासाला चिरंतन विकास, चिरकालीन विकास, टिकाऊ विकास असेही म्हणतात. बघा, शाश्वत विकास याला चिरंतन विकास, चिरकालीन विकास आणि टिकाऊ विकास या असेही म्हणतात किंवा या नावानेही शाश्वत विकास ओळखला जातो. शाश्वत विकासाचा उगम. बघा, शाश्वत विकासाचा उगम कसा झाला? घटत असलेली जागतिक नैसर्गिक संसाधने. बघा, घटत असलेली जागतिक नैसर्गिक संसाधने आणि त्यामुळे मंदावणाऱ्या आर्थिक विकासाच्या भित्तीमधून झाला. घटत असलेली जागतिक नैसर्गिक संसाधने आणि त्यामुळे मंदावणाऱ्या आर्थिक विकासाच्या भित्तीमधून शाश्वत विकासाचा उगम झालेला आहे. शाश्वत विकास हा शब्दप्रयोग सर्वप्रथम 1980 मध्ये IUCN म्हणजेच इंटरनॅशनल युनियन फॉर कन्झर्वेशन ऑफ नेचर चे 2 तज्ज्ञ इवा बेलफोर आणि वेक जॅक्सन यांनी जागतिक संवर्धन डावपेच, याला इंग्रजीमध्ये म्हणतात ओल्ड कन्झर्वेशन स्ट्रॅटेजी, या अहवालात केला. काय? बघा, लक्षात घ्या. शाश्वत विकास हा शब्दप्रयोग सर्वप्रथम 1980 मध्ये IUCN चे 2 तज्ज्ञ इवा बेलफोर आणि वेक जॅक्सन यांनी वर्ल्ड कन्झर्वेशन स्ट्रॅटेजी हा जो रिपोर्ट तयार केला, या रिपोर्टमध्ये सर्वप्रथम शाश्वत विकास हा शब्दप्रयोग केला गेला. 1987च्या ब्रटलँड आयोग अहवाल याद्वारे शाश्वत विकासाच्या संकल्पनेचा विकास केला गेला. त्यामुळे शाश्वत विकास ही विकासाची एक संपूर्ण संकल्पना अस्तित्वात आली, हेही लक्षात ठेवणे गरजेचं आहे. या ठिकाणी बघा, शाश्वत विकास हा शब्दप्रयोग सर्वप्रथम ओल्ड कन्झर्वेशन स्ट्रॅटेजी या रिपोर्टमध्ये केला गेला. तर शाश्वत विकासाची संकल्पना अस्तित्वात आली ती 1987च्या ब्रटलँड आयोगाच्या अहवालाद्वारे, हे लक्षात घेणं या ठिकाणी गरजेचं आहे. यानंतर आपण शाश्वत विकासाच्या व्याख्या पाहू. शाश्वत विकासाच्या व्याख्या पाहत असताना आपण वेगवेगळ्या व्याख्या पाहणार आहोत. त्यातली पहिली व्याख्या आपण पाहू, ब्रटलँड आयोग. ब्रटलँड आयोगाने केलेली शाश्वत विकासाची व्याख्या पाहण्या अगोदर ब्रटलँड आयोगाविषयी थोडंसं मी माहिती आपणास सांगू इच्छितो. ब्रटलँड आयोग हा जागतिक पर्यावरण व विकास आयोग आहे. त्यालाच ओल्ड कमिशन ऑन इन्व्हायरमेंट अँड डेव्हलपमेंट असे म्हणतात, WCED या शॉर्ट फॉर्ममध्ये तो ओळखला जातो. या ब्रटलँड आयोगाची स्थापना 1983 मध्ये करण्यात आली. तेव्हाचे या आयोगाचे अध्यक्ष श्रीमती ग्रो हर्लेन ब्रंडलँड, नॉर्वेच्या तत्कालीन पंतप्रधान ज्या होत्या त्या या आयोगाच्या अध्यक्षा होत्या. या आयोगानं आपला अहवाल 1987 मध्ये अवर कॉमन फ्युचर या नावाने प्रसिद्ध केला. या आयोगाने केलेली व्याख्या आपण पाहूयात. सर्वात प्रसिद्ध व्याख्या म्हणून या आयोगाची शाश्वत विकासाची व्याख्या गणली जाते. या आयोगाद्वारे केलेली व्याख्या अशी आहे: शाश्वत विकास म्हणजे असा विकास जो भविष्यकालीन पिढ्यांची स्वतःच्या गरजा भागविण्याची क्षमता धोक्यात न आणता वर्तमानातील गरजा भागवू शकतो. पहा, ब्रटलँड आयोगाची व्याख्या काय आहे? शाश्वत विकास म्हणजे असा विकास जो भविष्यकालीन पिढ्यांची स्वतःच्या गरजा भागविण्याची क्षमता धोक्यात न आणता वर्तमानातील गरजा भागवू शकतो. त्यानंतर आपण वसुंधरा परिषद जी 1992 मध्ये भरली होती, रिओ दी जानेरी, ब्राझील या ठिकाणी, संयुक्त राष्ट्र पर्यावरण व विकास परिषद म्हणून देखील ती ओळखली जाते. या वसुंधरा परिषदेनुसार एक शाश्वत विकासाची व्याख्या आपण पाहूयात. विकासाचा हक्क अशा रीतीने साध्य व्हावा की सध्याच्या व भविष्यकालीन पिढ्यांच्या विकासात्मक आणि पर्यावरणीय गरजा
समन्यायी पद्धतीने भागविल्या जाव्या. समन्यायी पद्धतीने भागविल्या जाव्या अशा पद्धतीनं शाश्वत विकासाची वसुंधरा परिषदेने व्याख्या केली होती. त्यानंतर तिसरी व्याख्या आपण पाहतोय रॉबर्ट ॲलन हे एक तत्त्वज्ञ आहेत, विचारवंत आहेत. त्यांनी शाश्वत विकासाची व्याख्या कशी केली पाहूयात. शाश्वत विकास म्हणजे असा विकास जो मानवी गरजांचे समाधान चिरकाल टिकवणे व मानवी जीवनाचा दर्जा सुधारणे हे साध्य करणे होय. बघा, रॉबर्ट ॲलन यांनी काय व्याख्या केली. शाश्वत विकास म्हणजे असा विकास जो मानवी गरजांचे समाधान चिरकाल टिकवणे व मानवी जीवनाचा दर्जा सुधारणे हे साध्य करणे होय. यानंतर आपण शाश्वत विकासाचे आधार हा मुद्दा पाहूया. 2002च्या जागतिक शाश्वत विकास परिषदेच्या मते शाश्वत विकासाची संकल्पना 4 परस्परावलंबी आधारावर आधारलेली आहे. बघा, शाश्वत विकासाची संकल्पना ही 4 आधारावर आधारलेली आहे. ते 4 आधार कोणते आहेत आपण पाहूयात. नंबर 1, आर्थिक शाश्वतता, त्याला इकॉनॉमिक सस्टेनेबिलिटी असे म्हणतात. 2, सामाजिक शाश्वतता, त्याला सोशियल सस्टेनेबिलिटी असे म्हणतात. 3, पर्यावरणीय शाश्वतता, त्याला इन्व्हायरमेंटल सस्टेनेबिलिटी असे म्हणतात. आणि 4, संस्थात्मक शाश्वतता, ज्याला इन्स्टिट्यूशनल सस्टेनेबिलिटी असे म्हणतात. बघा, शाश्वत विकासाचे आधार हे 4 आहेत. नंबर 1, आर्थिक शाश्वतता, 2, सामाजिक शाश्वतता, 3, पर्यावरणीय शाश्वतता आणि 4, संस्थात्मक शाश्वतता. यानंतर आपण शाश्वत विकासाचे घटक हा मुद्दा पाहू. शाश्वत विकासाच्या घटकामध्ये पहिला घटक आहे वाहक क्षमतेची संकल्पना. यामध्ये नैसर्गिक पर्यावरणाशी मानवी हस्तक्षेप सहन करण्याची क्षमता विचारात घेतली जाते. नंबर 2, आंतरपिढीय समन्याय, संसाधनाचा वापर वर्तमान व भविष्यातील पिढ्यांमध्ये न्याय पद्धतीने करणे हे विचारात घेतले जाते. तिसरा घटक आहे पिढी अंतर्गत समन्याय, एका पिढीमधील व्यक्ती, प्रदेश आणि देश यामध्ये संसाधनांचा समान वापर हा घटक विचारात घेतला जातो. चौथा घटक आहे लिंगविषयक समानता, यामध्ये स्त्री पुरुष भेद न करता एकाच पद्धतीने शिक्षण व आरोग्याचा प्रसार करणे किंवा सोयीसुविधा पुरविणे हे विचारात घेतले जाते. आणि 5वा घटक आहे विविधतेचा स्वीकार. 5वा घटक कोणता? विविधतेचा स्वीकार. यामध्ये विविधतेचा स्वीकार करणे हे विचारात घेतले जाते. बघा, शाश्वत विकासाचे घटक एकूण 5 आहेत. त्यामध्ये वाहक क्षमतेची संकल्पना हा पहिला घटक. दुसरा घटक आहे आंतरपिढीय समन्याय. तिसरा घटक आहे पिढी अंतर्गत समन्याय. चौथा घटक आहे लिंगविषयक समानता आणि 5वा घटक आहे विविधतेचा स्वीकार. यानंतर आपण शाश्वत विकासाची लक्ष्य हा मुद्दा पाहूयात. बघा, संयुक्त राष्ट्र शाश्वत विकास शिखर परिषद जी 25 ते 27 सप्टेंबर 2015 न्यूयॉर्क या ठिकाणी भरली होती. या ठिकाणी भरलेल्या संयुक्त राष्ट्र शाश्वत विकास शिखर परिषदेमध्ये नवीन शाश्वत विकासासाठी 2030 अजेंडा स्वीकारण्यात आला. त्यामध्ये संपूर्ण जगासाठी 17 शाश्वत उद्दिष्टे स्वीकारण्यात आली. त्यांना जागतिक लक्ष्य किंवा ग्लोबल गोल्स असेही म्हटले जाते. बघा, अजेंडा 2030 यामध्ये 17 शाश्वत उद्दिष्टे विचारात घेतलेली आहेत. ती 17 शाश्वत उद्दिष्टे कोणती हे आपण पाहूयात. नंबर 1, दारिद्र्य नष्ट करणे. 2, भूक नष्ट करणे. 3, चांगले आरोग्य व सुस्थिती निर्माण करणे. 4, गुणवत्तेचे शिक्षण. 5, लिंग समानता. 6, स्वच्छ पेयजल व स्वच्छता. 7, चांगली कार्यस्थिती व आर्थिक वाढ. 8, उद्योग, नवाचार आणि पायाभूत संरचना. 9, विषमता कमी करणे. 10, परवडण्याजोगी व स्वच्छ ऊर्जा. 11, शाश्वत शहरे व समुदाय. 12, जबाबदार उपभोग व उत्पादन. 13, हवामान कृती. 14, पाण्याखालील जीवन. 15, जमिनीवरील जीवन. 16, शांतता, न्याय व मजबूत संस्था. आणि 17,
लक्ष्यपूर्तीसाठी भागीदारी. हे 17 शाश्वत उद्दिष्टे आहेत. त्यालाच शाश्वत विकासाची 17 लक्ष्य म्हणून ओळखलं जातं. त्याला जागतिक लक्ष्य किंवा ग्लोबल गोल्स असे म्हटलं जातं. हे लक्षात ठेवणं गरजेचं आहे. यानंतर आपण शाश्वत विकासाचे निर्देशक पाहूयात. शाश्वत विकास साध्य झाला की नाही हे ओळखण्यासाठी तज्ज्ञांनी डिलाय कॉब, उत्तय शेरफाय, गुडलँड क्लार्क, दलाल, क्लेटन यांनी विविध निर्देशांक विकसित केलेले आहेत. ते खालीलप्रमाणे: नंबर 1 स्थूल देशांतर्गत उत्पादन, नंबर 2 लोकसंख्या, नंबर 3 पाणी पुरवठा, नंबर 4 स्वच्छ व शुद्ध हवा, नंबर 5 मानवी सामग्री निर्देशांक, नंबर 6 ऊर्जा, नंबर 7 भौतिक साधनसामग्री आणि नंबर 8 प्रक्रिया व्यवस्था. हे 8 शाश्वत विकासाचे निर्देशक आहेत जे वेगवेगळ्या विचारवंतांनी मांडले आहेत. या टॉपिकवर आधारित काही क्वेश्चन पाहणार आहोत. MPSC मुख्य एक्झाममध्ये 2012मध्ये विचारलेला एक क्वेश्चन आहे. क्वेश्चन असा आहे: कोणत्या मंडळाने शाश्वत विकासाची संकल्पना अस्तित्वात आणली? बघा, 2012मध्ये विचारलेला हा प्रश्न आहे. कोणत्या मंडळाने शाश्वत विकासाची संकल्पना अस्तित्वात आणली? खाली 4 पर्याय दिलेले आहेत. पर्याय नंबर 1 1997 भारतीय नियोजन मंडळ, पर्याय नंबर 2 1987मध्ये पर्यावरण व विकास मंडळ, पर्याय नंबर 3 1997मध्ये भारताच्या वित्तीय मंडळाने आणि पर्याय नंबर 4 आहे 1987मध्ये भारताच्या राजकोषीय मंडळाने. या 4 पर्यायापैकी योग्य पर्याय आहेत 2. 1987मध्ये पर्यावरण व विकास मंडळाने शाश्वत विकासाची संकल्पना अस्तित्वात आणली. MPSC मुख्य एक्झाममध्ये 2013मध्ये विचारलेला हा पुढचा प्रश्न आहे. निरंतर विकास ही संकल्पना प्रथम कुठे मांडण्यात आली? प्रश्न पुन्हा ऐका. निरंतर विकास ही संकल्पना प्रथम कुठे मांडण्यात आली? पर्याय नंबर 1 वर्ल्ड कन्झर्वेशन स्ट्रॅटेजी, पर्याय नंबर 2 रिओ वसुंधरा परिषद, पर्याय नंबर 3 क्योटो परिषद आणि पर्याय नंबर 4 वरीलपैकी नाही. या 4 पर्यायापैकी पहिला पर्याय बरोबर आहे, वर्ल्ड कन्झर्वेशन स्ट्रॅटेजी, जो आपण वरील टॉपिक पाहताना देखील अभ्यासलेला आहे. यानंतर MPSC मुख्य एक्झाम 2016मध्ये विचारलेला प्रश्न खालीलप्रमाणे आहे. प्रश्न असा आहे: शाश्वत विकासाची पुढील व्याख्या कोणी केली? बघा, आपण शाश्वत विकासाच्या वेगवेगळ्या व्याख्या पाहितल्या होत्या. त्याच व्याख्यावर आधारित प्रश्न आहे हा. शाश्वत विकासाची पुढील व्याख्या कोणी केली? व्याख्या अशी आहे: शाश्वत विकास म्हणजे असा विकास जो मानवी गरजांचे समाधान चिरकाल टिकवणे व मानवी जीवनाचा दर्जा सुधारणे हे साध्य करणे होय. पर्याय नंबर 1 ब्रटलँड अहवाल, पर्याय नंबर 2 रेमॉन्ड, पर्याय नंबर 3 के पारिक आणि पर्याय नंबर 4 रॉबर्ट ॲलन. या 4 पर्यायापैकी योग्य पर्याय आहे रॉबर्ट ॲलन, कारण वरील व्याख्या ही रॉबर्ट ॲलन यांनी केलेली आहे. आपण तो टॉपिक अभ्यासताना देखील पाहितलेलं आहे. धन्यवाद मित्रांनो. आज आपण इथंच थांबणार आहोत. हे चॅनल जर आवडलं तर सबस्क्राईब करा, शेअर करा, लाईक करा आणि आपल्या मित्रांनाही पाठवा, त्यांनाही सांगा. धन्यवाद.